मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या 9 आरोपींनी आज मकोका न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय। 2006 साली शब्बे बारातच्या दिवशी मालेगावमध्ये 2 बॉम्बस्फोट झाले होते। स्वामी असीमानंद यांनी या स्फोटातला सहभाग कबूल केल्यानंतर या आरोपींनी आम्ही निर्दोष असल्याचा दावा केलाय। एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रात कुठलेही ठोस पुरावे देण्यात आले नसल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलंय। आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट जलील अहमद यांनी हा अर्ज दाखल केलाय। न्यायालयानेही हा अर्ज दाखल करून घेत सीबीआय आणि एटीएसला आपलं म्हणणं 28 तारखेपर्यंत मांडण्याची सूचना केली आहे। दरम्यान दुसरीकडे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरएसएस आणि अभिनव भारत संघटनेचा हात असल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे या संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे। शिवाय यापूर्वी पकडलेले 9 आरोपी निर्दोष असल्याचं समोर आलंय। त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे। आणि त्याचबरोबर जे निर्दोष 2006 मध्ये अटक झालेले आहेत त्यांना मुक्त करावे या आरोपातून, अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय गृहमंत्र्यांसमोर ठेवली। त्याचबरोबर आम्ही ही मागणी केली की हा गुन्हा दाखल होत असतानाच जर त्यांना बेलवरती सोडण्यात येत असेल किंवा त्याची जर काही प्रक्रिया चालू करता आली तर तीही करावी। जैतापूर इथल्या